तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवला आहे। तो म्हणजे राकेशच्या विरोधात आणखी एक ठोस पुरावा ईश्वरी आणि अर्णवच्या हाती लागलेला आहे। तो म्हणजे ईश्वरीचे बाबा म्हणजे संजय येऊन स्वतः अर्णव ईश्वरीला सांगणार आहेत की माझा ॲक्सिडेंट या राकेशनेच घडवून आणला होता। आता इकडे ईश्वरीचे बाबा अर्णवला तसा पुरावा सुद्धा देणार आहेत। आता इकडे आकाश आणि नम्रतामध्ये टोकाचं भांडण होत आहे। आता पुढील भागांमध्ये त्यांचं लग्न होणार की नाही हेच पाहायला मिळणार आहे। तोपर्यंत इकडे वल्लरी मामींचं सत्य आता सगळ्यांसमोर येणार आहे। श्रीकांत धुमाळ अतिशय वल्लरी मामींवर चिडलेला आहे आणि त्यांच्या या वाईट कृत्यांना वैतागून त्यांना धमकी घालत आहे की माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते मी तुम्हाला अजिबात देणार नाही, तुम्हाला काय करायचंय ते करा असं म्हणतो आणि तेथून निघून जातो। तर आजचा भाग जबरदस्त दाखवला आहे, एका पाठोपाठ एक ट्विस्ट दाखवले आहेत। चला तर नेमकं काय घडलं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आजच्या भागामध्ये असं पाहिलं आपण की राकेशला फसवायचं प्लॅनिंग अर्णव आणि ईश्वरीचं चाललेलं असतं। घर दाखवायच्या निमित्ताने अर्णव त्याच्या रूम मध्ये राकेशला घेऊन जातो। आता राकेश चांगलाच चाचपडल्यासारखाच करत असतो, इकडून तिकडे घरारा नजरच फिरवत असतो, बाकी वेड्याचं नाटकच हा करायला लागलेला असतो। आता अर्णव राकेशला म्हणत असतो ही आमची रूम आहे, पाहून घे, कित्येक वेळा तरी तू या रूम मध्ये आला आहेस। त्यावेळेला राकेश म्हणतो खरंच मी आलो आहे का या रूम मध्ये, मला काहीच आठवत नाहीये। आता हा राकेश इकडे तिकडे नजर फिरवताच ईश्वरीची गणपतीची मूर्ती राकेशला दिसते। चक्क हा राकेश त्या गणपतीच्या मूर्तीपुढे जातो आणि दोन्ही हात जोडून नमस्कार करतो। आता हे पाहून तर प्रेक्षकांना हसूच येणार आहे। आता इकडे अर्णव शिर्केंचा फोन आला आहे असंच नाटक करतो आणि हा शिर्के मी तुम्हाला फाईल पोचवतो आहे असं म्हणतच कपाट उघडतो आणि कपाटामध्ये पैशाची बॅग चीन काढून पैसे वर काढूनच उघडी सोडतो आणि शिर्के संग बोलत बोलतच रूमच्या बाहेर निघून जातो। आता रूमच्या बाहेर गेल्यानंतर अर्णव चोरूनच रूम मध्ये पाहत असतो। हा राकेश नेमका ती पैशाची बॅग पाहून काय करतो, कसा वागतो। आता इकडे राकेश कपाटाकडे पाहतो तर त्याची नजर त्या पैशाच्या बॅगेकडे जाते। आता गेल्यानंतर राकेश त्या बॅगेजवळ जातो आणि ती बॅग हातामध्ये घेतो आणि बॅगेतील एक बंडल काढतो आणि त्या बंडलकडेच पाहत असतो। आता इकडे अर्णवला वाटत असतं की हा राकेश गुपचुपच हे पैसे घेऊन लंपास होणार, मात्र असं काहीच घडत नाही। हा राकेश पुरता धूर्तच आहे, जर नाटक करत असेल तर परफेक्टच करणार। आता हा अर्णवकडेच जातो बॅग घेऊन आणि म्हणत असतो अर्णव सर तुमची बॅग तिथे पैशाची उघडीच राहिली होती। त्यावेळेला आता अर्णव चांगलाच या राकेशकडे रागाने पाहत असतो। आता राकेश म्हणत असतो अहो अर्णव सर असं काय पाहताय, असे पैसे ठेवत जाऊ नका हो, कोणी नेले तर काय होईल बरं, किती मोठी रक्कम आहे या बॅगेमध्ये। त्यावेळेला ईश्वरी सुद्धा तेथे येते। आता राकेश म्हणतो बरं ठीक आहे, हे धरा तुमचे पैसे, मी खाली हॉलमध्येच बस, आता मला घर वगैरे काही पाहायचं नाही, मला थोडा थकवा आला आहे असं म्हणतो आणि तो पुन्हा हॉलमध्ये निघून जातो। आता इकडे ईश्वरी आणि अर्णव या राकेश बद्दलच कन्फ्यूज झालेले असतात। हे दोघे जण बोलत असतात तेवढ्यातच मामा तिथे येतात। आता मामा म्हणत असतात अरे अर्णव या राकेशचं काय चाललंय बरं, हा तर जबरदस्त नाटक करत आहे की, हा नाटक करत आहे का खरंच याची स्मृती गेली आहे। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो काही कळायला मार्ग नाही मामा, डॉक्टरांनी सुद्धा हेच सांगितलं होतं की त्याच्या रिपोर्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहेत। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते फिकर नॉट, आता मी अशी आयडिया करणार आहे की याची सगळी पोलखोल करणार आहे, भल्या भल्यांचा असा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणलेला आहे। त्यावेळेला आता अर्णव तिचं बोलणं स्वतःवरच ओढून घेतो आणि तिच्याबरोबर वाद घालायला सुरू करतो। आता इकडे राकेशचा विषय राहतो बाजूलाच आणि हेच दोघे भांडायला सुरू करतात। आता मामा म्हणत असतात अरे तुम्ही दोघंच जर असं भांडायला लागला तर राकेशचा खरा चेहरा समोर येणारच नाही कधी, आणि तुमच्या दोघांची एनर्जी ही भांडण्याऐवजी राकेशचा खरा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी वापरा असं मामा म्हणतात आणि तेथून निघून जातात। आता इकडे ईश्वरीचे आई बाबा अंजलीला बघायला घरी येतात। आता ईश्वरीच्या बाबांची तब्येत थोडीशी कव्हर झालेली असते, म्हणजे त्यांना बोलता येत असतं। इकडे आता नम्रता आणि आकाशचं भांडण टोकाला गेलेलं असतं। आता नम्रता एवढी आकाशवर चिडलेली असते की आकाशचं बोलणं ऐकूनच घ्यायला तयार नसते। आता आकाश तिला मनवण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो। इकडे सुप्रिया आता आकाशला सांगत असते की नम्रताचा राग लवकरच जाईल। आता हा शुभू सुद्धा या दोघांच्या मध्ये बोलतो आणि नम्रताचा राग बाजूला करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ही नम्रता आकाशला बोलते ती बोलते आणि शुभूला सुद्धा बोलायला कमी करत नाही। ती शुभूला तुटूनच बोलत असते तू आमच्या दोघांच्या भांडणामध्ये पडू नकोस, हा आमचा प्रश्न आहे, आमचा मी सोडवतो। त्यावेळेला आता शुभूला राग येतो आणि तो म्हणतो
ठीक आहे बाई, तुमचा प्रश्न आहे तर तुझं तू सोडव असं म्हणतो आणि रागानेच तेथून निघून जातो। त्यावेळेला आकाश पुन्हा नम्रताची समजूत काढायला सुरू करतो, पण नम्रता काही केल्याने ऐकतच नसते। ती म्हणत असते, आकाश सर, जर लग्नानंतर तुम्ही असं वागायला लागला तर कसं होईल बरं? कधी कधी आईच्या विरोधात सुद्धा तुम्हाला उभं राहिलं पाहिजे, माझी बाजू घेतली पाहिजे, माझ्यासाठी तुम्हाला उभं राहिलं पाहिजे। त्यावेळेला तर आकाश म्हणतो, अगं नम्रता, विरोधात तर जातोय मी, आणि मी तुला कधी आलो नाही बरं, आणि नम्रता मी तुझ्यासाठी काय केलं नाही बरं? तुझ्या क्लाउड किचनमध्ये एवढी तर मदत करतोय। अगं हॉस्पिटलमध्ये परिस्थितीच तशी होती म्हणून मला यायला मिळालं नाही। त्यावेळेला नम्रता म्हणत असते, सर, मी तुम्हाला कितीही काही सांगितलं तरी तुम्हाला कळणार नाही की इन्फेक्शन करणाऱ्या सरांसमोर माझा केवढा मोठा अपमान झाला आहे। आता नम्रता पटकन आकाशला म्हणत असते की तुमचं जर वागणं असंच राहिलं तर आपलं लग्न होईल की नाही माहीत नाही। आता हे ऐकून आकाशला खूपच मोठा धक्का बसलेला असतो। इकडे आता वल्लरी मामी या धुमाळला भेटायला आलेले असतात। आता हा धुमाळ वल्लरी मामींवर भलताच चिडलेला असतो। आता धुमाळ म्हणत असतो, मॅडम, तुमच्या नादी लागून आणि तुम्हाला मदत करून मी खूपच धोक्यात आलो आहे। त्यावेळेला आता मामी म्हणत असतात, धुमाळ, आता तुम्हाला थोडंसं जपून राहावं लागेल, कारण अर्णव आता सगळ्या प्रॉब्लेममधून हळूहळू रिकामा होत आहे, आता पुन्हा तो तुमचा शोध घेऊ शकतो। त्यावेळेला धुमाळ म्हणत असतात, अहो मॅडम, काय तुम्ही विचार करताय बरं? तो तिकडे बिझी असला तरी त्याने पोलीस आणि त्याचे पहारेकरी माझ्यावर ठेवलेच आहेत, कायम माझ्यावर नजर ठेवून असतात त्याची माणसं, त्यामुळे मला नेहमी लपूनच राहावं लागत आहे। माझ्या खूपच अंगलटी आल्या आहे तुमच्या नादी लागणं। त्यावेळेला तर धुमाळ चिडलेलाच असतो। वल्लरी मामी म्हणत असतात, धुमाळ, माझ्याकडे एक आयडिया आहे, ती आपण करूया। आता वल्लरी मामी म्हणत असतात, तुमच्याकडे जे काही शिर्के प्रकरणाबद्दलच्या बातम्या आणि फोटोज असतील त्या मला सगळं देऊन टाका, त्याचं काय करायचं ते मी पाहते, मी जपून ठेवते वाटल्यास। त्यावेळेला धुमाळ म्हणतात, ते तुम्हाला द्यायला मी काही बावरट वाटलो का? मी वेडा वाटलो? आता धुमाळ चिडूनच वल्लरी मामींना म्हणत असतो की मी जर ते फोटो आणि न्यूज तुम्हाला दिलं तर तुमचं तर माझ्यापासून कामच संपलं, मग तुम्ही मला मारायला सुद्धा कमी करणार नाही, त्यामुळे मी तुमच्या हाती कधी सुद्धा ती पुरावे लागूच देणार नाही, असं धुमाळ म्हणतो आणि रागाने तेथून निघूनच जातो। आता वल्लरी मामी खूपच चिडलेल्या असतात। इकडे आता सुप्रिया, संजय म्हणजेच ईश्वरीचे आई बाबा अंजलीला पाहण्यासाठी आलेले असतात। आता ईश्वरीची आई मठामध्ये जाऊन प्रसाद सुद्धा घेऊन आलेली असते। आता ईश्वरीच्या आई बाबांना पाहून मामा, आजी खूपच खुश होतात। आता आजी सुप्रियाकडून प्रसाद घेऊनच म्हणत असतात, कदाचित तुमच्या प्रार्थनेमुळेच आज अंजली आणि तिचं बाळ सुखरूप आहे। आता इकडे अंजलीला पाहण्यासाठी सुप्रिया, तिचे वडील, अर्णव, ईश्वरी तिच्या रूममध्ये जातात। त्यावेळेला आता अंजली त्यांना पाहून साधी स्माईल सुद्धा करत नाही, आता त्यांना व्हॅल्यूच देत नाही। ईश्वरीच्या आई जवळ जाते आणि बाळाला पाहतच म्हणत असते, किती छान गोंडस बाळ आहे, अगदी अंजली तुमच्यासारखं झालं आहे बघा। त्यावेळेला आता अंजली रागानेच ईश्वरीच्या आईला म्हणत असते, बाळ माझ्यासारखं नाही तर राकेश सारखंच झालं आहे। त्यावेळेला आता ईश्वरी हळूच म्हणते, हो हो ताई, जिजूंसारखंच बाळ झालं आहे। आता अंजलीची आई बाळाला घेण्यासाठी हात पुढे करत असते। ईश्वरीची आई आता अंजलीच्या बाळाला घेण्यासाठी हात पुढे करत असते, पण अंजली म्हणत असते, तुम्ही आता हात लावू नका, तुम्ही बाहेरून आला आहात ना। त्यावेळेला ईश्वरी तिच्या आईला सॅनिटायझर देते। अगं आई, हाताला सॅनिटायझर लाव, बाळ लहान आहे ना। त्यावेळेला त्या ईश्वरीची आई ते लावते, तरी सुद्धा अंजली बाळाला घेऊच देत नाही। ईश्वरीच्या आईचा अपमान अंजली अशा प्रकारे करते। आता इकडे ईश्वरीच्या आईने अंजलीच्या बाळासाठी छोटंसं सोन्याचं गिफ्ट आणलेलं असतं। आता ते देतानाच अंजली घेत नाही आणि म्हणते, कशाला उगीच आणलं तुम्ही, सोनं किती महाग झालं आहे। त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणत असते, अहो घ्या हो, आमच्या ऐपतीनुसार आम्ही छोटंसं गिफ्ट आणलं आहे। त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, ताई कशाला अशी वागते आहेस, त्या एवढं प्रेमाने देत आहेत तर घे ना। त्यावेळेला आता अंजली हिसक्यानेच ते गिफ्ट घेते आणि लगेच तिथे बाजूला ठेवून देते। आता ही अंजली साधा बाळाला हात सुद्धा सुप्रियाला लावून देत नाही। आता ईश्वरी म्हणते, आई बाळाला पाहिलेस, आता चल आपण बाहेर जाऊया। आता ईश्वरीची आई बाबा सगळेच हॉलमध्ये येतात। त्यावेळेला आता इकडे हॉलमध्ये आल्यानंतर अर्णव पूर्वीसारखा या सुप्रियाशी म्हणजेच ईश्वरीच्या आईशी बोलतच नसतो। हे पाहून ईश्वरी स्वतःच्या मनातच म्हणत असते, अर्णव सर पूर्वीसारखे माझ्या आईबरोबर बोलत नाहीत, पण यांचं नातं मी लवकर पूर्वीसारखं करणार आहे, कारण माझी आई सच्ची आहे, खरी आहे, हे मी सिद्ध करणारच आहे। आता ईश्वरीचे बाबा मात्र अर्णवला म्हणत असतात, अर्णव मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, म्हणजे राकेश विषयीच बोलायचं आहे।
त्यावेळेला आता अर्णव आणि ईश्वरी थोडे चक्क होऊनच म्हणतात, तुम्हाला काय सांगायचं आहे? त्यावेळेला आता ईश्वरीची आई म्हणते की यांचा ॲक्सिडेंट त्या राकेशनेच घडवून आणला होता. आता हे ऐकून ईश्वरी अर्णवला जबरदस्त धक्का बसतो. आता ईश्वरीचे बाबा सुद्धा अर्णवला म्हणत असतात, अर्णव आणि माझ्याकडे तसा पुरावा सुद्धा आहे. या राकेशने हॉस्पिटलमध्ये मी असताना मला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि यानेच माझा ॲक्सिडेंट घडवून आणला होता. याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यावेळेला अर्णव आणि ईश्वरी म्हणत असतात, बाबा तुम्ही थोडे दिवस थांबा. याची स्मृती परत आली की याचे सगळे कारस्थान ताईसमोर मी आणणार आहे. याचा खरा चेहरा सर्वांसमोर आणणार आहे आणि याला पोलिसांच्या ताब्यातच देणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की नेमका हा श्रीकांत धुमाळ अर्णव ईश्वरीपर्यंत पोहोचतो का? त्यानंतर इकडे अंजली गाढ झोपलेली असते मध्यरात्रीची आणि बाळ रडत असतं. आता हा राकेश बाळाला उचलून घेतो आणि रूमच्या बाहेर आलेला असतो. नेमका हा राकेश आता बाळाला घेऊन काय करणार आहे ते सुद्धा पाहायला मिळणार आहे. आता इकडे बाळ खूप रडत असतं म्हणून ईश्वरी अर्णव उठून बसलेले असतात आणि म्हणत असतात की बाळ काय एवढं रडत आहे? त्यावेळेला अर्णव म्हणतो, चल आपण जाऊन पटकन बघूया, नाहीतर तो राकेश बाळाला काहीतरी करेल. तर आता पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की राकेश बाळासोबत कसं वागतोय. तर प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा नियमित रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.